नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। शिरोळ तालुक्यात जादा शैक्षणिक शुल्काची वसुली, काही खाजगी शैक्षणिक संस्थेतील प्रकार, पालक झाले त्रस्त। शिरोळ तालुक्यातील काही खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांकडून अवास्तव शैक्षणिक शुल्क आकारण्यात येत आहे। काही पालक वर्गाकडे शैक्षणिक फी संदर्भात मोबाईल संभाषण झालेले रेकॉर्ड आहे, तर कॉल रेकॉर्डिंग आहे असं पालक विद्यार्थ्यांकडून बोललं जात आहे। या संस्थांमधून शैक्षणिक शुल्काबाबतचे नियम व अटींचं पालन केलं जात नाही, उलट संस्थेच्याच नियमांची कडक अंमलबजावणी करून विद्यार्थी व पालकांची अडवणूक केली जात आहे। यामुळे पालकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय। तालुक्यात अनेक खाजगी शिक्षण संस्था कार्यरत आहेत। यातील बहुतांश संस्था या नेते अथवा त्यांच्या नातेवाईकांच्या असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही या संस्थांवर कारवाई करण्याबाबत बंधनं येत आहेत। संस्थाचालक व संस्थेतील शिक्षक सुरुवातीला पालकांना अनेक आमिष दाखवून पाल्याला शाळेत प्रवेश घेण्यास भाग पाडतात। पहिलीपासूनच पाल्याचं करिअर चांगलं व्हावं म्हणून पालक काही शाळेचा विचार करतात। तालुक्यामध्ये काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं काम चांगलं आहे, परंतु काही संस्थांमधून शैक्षणिक कामकाजापेक्षा शैक्षणिक फीची जादा आकारणी केली जाते। शैक्षणिक शुल्क भरूनही इतर शाळेमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी पालकांना शाळेचा दाखला मिळवण्यासाठी पुन्हा जादा शुल्काची सक्ती केली जाते। पाल्याचं शैक्षणिक नुकसान होईल या भीतीने पालक तक्रार करण्यास धजावत नाहीत। यामुळे संस्था चालकांचं चांगलंच फावलंय। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।